जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट इयर बी कॉम सेमिस्टर सेकंडमधील OSD बँकिंग अँड फायनान्स कोऑपरेशन मॅनेजरियल इकॉनॉमिक्स जे पेपर दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. तर या पेपरच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज इन समर एक्झाम 2022 याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे जे काही बी कॉमची परीक्षा होणार आहे तर या परीक्षा संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलमार्फत तसेच यूट्यूब चॅनलमार्फत देखील भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण बघूया की या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी बी कॉमच्या फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंडमधील OSD बँकिंग अँड फायनान्स, कमर्शियल जॉग्राफी, डिफेन्स ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट इन इंडिया, कोऑपरेशन अँड मॅनेजरियल इकॉनॉमिक्स एवढे पेपर होणार आहे, ज्याचा सब्जेक्ट कोड 125 ABCDEF असा असणार आहे. तर या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपल्या नेहमी पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत त्याच पद्धतीने असणार आहे. ज्यामध्ये पहिला प्रश्न हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो, ज्यामध्ये फिल इन दी ब्लँक्स 5 मार्कासाठी विचारले जातील. तर मॅच दी पेअर्स हे देखील तुम्हाला 5 मार्कासाठी विचारले जातील. असे मिळून तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 हा टोटली 10 मार्कासाठी असणार आहे. तर क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे प्रत्येक चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे. म्हणून क्वेश्चन नंबर सेकंड हा चॅप्टर नंबर 1वर ब्रॉड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर थर्ड हा चॅप्टर नंबर 2वर ब्रॉड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3वर ब्रॉड क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4वर ब्रॉड क्वेश्चन्स आहे. आणि ब्रॉड क्वेश्चन्सला एका प्रश्नासाठी 15 मार्क्स अवेलेबल आहेत. ओके, सो 15 चौक 60 अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आहेत. बट यापैकी 4 प्रश्नांपैकी फक्त 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो काही आहे तर हा क्वेश्चन नंबर 6 तुमचा शॉर्ट नोट्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स सॉल्व करायचे आहे. एका शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला एका शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. 3 शॉर्ट नोट्स तुम्ही सॉल्व केल्या तर त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स असणार आहे. बघा, टोटल 70 मार्कासाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 तास 10 मिनिटापर्यंतचा पेपरचा कालावधी असणार आहे. तसेच यासाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ यापैकी कोणतेही 3च क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण या पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितल्यानंतर आता आपण 1 बाय 1 जे काही सब्जेक्ट्स आहे म्हणजेच OSD म्हणजेच ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट सेकंड, बँकिंग अँड फायनान्स सेकंड, थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ कोऑपरेशन पेपर नंबर 2 अँड मॅनेजरियल इकॉनॉमिक्स पेपर नंबर 2 या सब्जेक्टच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत, मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजमधून. बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी OSD म्हणजेच ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट सेकंडमधील महत्त्वाचे 10 प्रश्न कोणते. नंबर 1, एक्सप्लेन द रोल ऑफ ऑफिस मॅनेजर अँड एक्सप्लेन द डिटेल्स द क्वालिटीज ऑफ ॲन ऑफिस मॅनेजर. ऑफिस मॅनेजरची भूमिका स्पष्ट करा आणि ऑफिस मॅनेजरचे गुण तपशीलवार स्पष्ट करा, असा प्रश्न ब्रॉड क्वेश्चन म्हणून विचारला जाऊ शकतो. सेकंड नंबर क्वेश्चन, व्हॉट इज द टाईम मॅनेजमेंट, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ टाईम मॅनेजमेंट. वेळ व्यवस्थापन म्हणजे काय आणि वेळ व्यवस्थापनाचे महत्त्व समजून सांगा, ब्रॉड क्वेश्चन म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द रिपोर्ट, एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट. अहवाल म्हणजे काय आणि अहवाल तयार करण्याची विविध तत्त्वे सविस्तर स्पष्ट करा, असा देखील ब्रॉड क्वेश्चन किंवा शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकेल. नेक्स्ट, व्हॉट इज द ऑफिस कम्युनिकेशन, एक्सप्लेन इन डिटेल्स द रिसेंट ट्रेंड्स इन कम्युनिकेशन. ऑफिस कम्युनिकेशन म्हणजे काय आणि संवाद, ज्याला आपण संवाद म्हणतो, तर संवादानाकडील अलीकडील ट्रेड्स सविस्तर तपशीलवार स्पष्ट करा. म्हणजे कम्युनिकेशन करण्यासाठीचे जे काही अलीकडील ट्रेड आहे किंवा रिसेंट ट्रेंड्स म्हणतो आपण त्यांना, ते एक्सप्लेन करा, असा प्रश्न येऊ शकेल. नेक्स्ट, एक्सप्लेन द बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. हा प्रश्न मोस्ट IMP आहे. कम्युनिकेशन त्याचे मीन्स किंवा वेज म्हणतो ते पण विचारले जातील.
प्रभावी संप्रेषणातील अडथळे सविस्तर स्पष्ट करा, असा शॉर्ट नोट्सला पण प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज द वर्क मेजरमेंट, एक्सप्लेन व्हेरियस टेक्निक्स ऑफ वर्क मॅनेजमेंट. कामाचे मापन म्हणजे काय किंवा कामाचे मोजमाप म्हणजे काय आणि कामाच्या मोजमापाच्या विविध जे काही मोजमापाची जी काही विविध तंत्र आहेत ती सविस्तर स्पष्ट करा, अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 6 विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ स्टँडर्डायझेशन ऑफ ऑफिस वर्क. कार्यालयीन कामकाजाच्या मानकांकरणाची संकल्पना स्पष्ट करा, हा शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ स्टँडर्डायझेशन. बघा स्टँडर्डायझेशन या निमित्तानं शॉर्ट नोट्स विचारली जाईल किंवा ब्रॉड क्वेश्चन्स पण विचारला जाईल. आणि मानांकरणाचे फायदे आणि तोटे सविस्तर स्पष्ट करा, ब्रॉड म्हणूनच तुम्ही याचा विचार करा. नेक्स्ट एक्सप्लेन द फॅक्टर्स ऑफ सिलेक्टिंग इन ऑफिस मशिनरीज. ओके, ऑफिस मशीन्स निवडण्याचे जे काही विविध घटक आहे ते सविस्तर स्पष्ट करा, हा एक शॉर्ट नोट्सला प्रश्न करून ठेवा. नेक्स्ट व्हॉट इज द मेकॅनायझेशन अँड एक्सप्लेन द टाईप्स ऑफ मॉडर्न ऑफिस मशीन्स. बघा यांत्रिकीकरण म्हणजे काय आणि मॉडर्न ऑफिस मशीनचे विविध प्रकार स्पष्ट करा. ओके, या पद्धतीचा ब्रॉड क्वेश्चन्स तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट आहे पुढचा महत्त्वाचा सब्जेक्ट, तो म्हणजे बँकिंग अँड फायनान्स सेकंड. यामधील पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द लेंडिंग, एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ लेंडिंग. कर्ज म्हणजे काय आणि कर्ज देण्याची तत्त्व सविस्तर स्पष्ट करा. कर्ज किंवा कर्जाची तत्त्व स्पष्ट करा, असा देखील प्रश्न असू शकेल. नेक्स्ट एक्सप्लेन द बॅलन्स शीट ऑफ बँक. यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारले जाण्याची शक्यता आहे. बँकेच्या ताळेबंदाचे स्पष्टीकरण करा. नेक्स्ट व्हॉट इज द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय आणि चलनक्षम दस्तऐवजीची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असा शॉर्ट नोट्सला प्रश्न असू शकेल किंवा ब्रॉडला पण असू शकेल. नेक्स्ट प्रॉमिसरी नोट्स म्हणजे काय आणि एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रॉमिसरी नोट्स. वचनचिठ्ठी म्हणजे काय आणि वचनचिठ्ठीचे विविध वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा, हा पण प्रश्न करून ठेवा. नेक्स्ट एक्सप्लेन द व्हेरियस टाईप्स ऑफ चेक. धनादेशाचे विविध प्रकार तपशीलवार स्पष्ट करा किंवा इथे धनादेशाचा एखादा प्रकार तर तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारला जाईल. नेक्स्ट एक्सप्लेन द डेफिनेशन अँड मिनिंग ऑफ एंडोर्समेंट. एक्सप्लेन इन डिटेल्स द टाईप्स ऑफ एंडोर्समेंट. अनुमोदन किंवा समर्थन याची व्याख्या द्या, त्याचा अर्थ स्पष्ट करा आणि त्याचे प्रकार सविस्तर तपशीलवार सांगा किंवा स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, एक्सप्लेन द रोल अँड युसेज ऑफ टेक्नॉलॉजी इन बँकिंग. बँक व्यवसायातील तंत्रज्ञानाची भूमिका आणि उपयोग सविस्तर स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, एक्सप्लेन द करंट ट्रेंड्स इन बँकिंग. बँक व्यवसायामधील सध्याचा ट्रेंड सविस्तर स्पष्ट करा, असा देखील प्रश्न असू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज द प्रिकॉशन्स इज टू बी टेकन वाईल डुईंग द ट्रान्झॅक्शन ऑनलाईन. ऑनलाईन व्यवहार करताना कोणकोणती खबरदारी घेतली पाहिजे, हा टेक्निकली प्रश्न आहे, तो तुम्ही सॉल्व करू शकता. शॉर्ट नोटसाठी याचा विचार करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, व्हॉट इज द मोबाईल बँकिंग, एक्सप्लेन द डिटेल्स व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ मोबाईल बँकिंग. मोबाईल बँकिंग म्हणजे काय, मोबाईल बँकिंगच्या विविध अनुप्रयोगाचे तपशीलवार वर्णन करा, अशा पद्धतीचा ब्रॉड क्वेश्चन्स पण विचारला जाऊ शकतो. पुढचा सब्जेक्ट्स आहे कोऑपरेशन, ज्याला आपण म्हटलं जातं थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ कोऑपरेशन. बघा हा जो काही तिसरा सब्जेक्ट आहे कोऑपरेशन, ज्याला आपण थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ कोऑपरेशन पेपर नंबर 2 म्हणतो. यासाठी क्वेश्चन नंबर 1 जो काही आहे तो आहे व्हॉट इज द कोऑपरेटिव्ह सोसायटी, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड फंक्शन्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी मॅनेजमेंट. बघा सहकारी संस्था म्हणजे काय, सहकारी संस्थाचे विविध प्रकार आणि सहकारी व्यवस्थापनाचे कार्य सविस्तर स्पष्ट करा, असा ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, एक्सप्लेन द कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, एक्सप्लेन इन डिटेल्स द नेचर ऑफ ॲन. सहकारी व्यवस्थापनाचे सहकारी ज्या संस्था आहे त्यांचं व्यवस्थापन स्पष्ट करा आणि त्याचे जे काही वैशिष्ट्य आहे ते देखील स्पष्ट करा, असा पण प्रश्न असू शकतो. नेक्स्ट एक्सप्लेन द रोल ऑफ लिडरशिप इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. सहकारी व्यवस्थापनातील नेतृत्वाची भूमिका सविस्तर स्पष्ट करा, असा प्रश्न क्वेश्चन नंबर 3 विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. बघा या तिन्ही कन्सेप्ट्स यापैकी एखादी कन्सेप्ट तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारली जाऊ शकते, एखादी ब्रॉड म्हणून विचारली जाईल. जसं जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस पण असू शकतात किंवा उदारीकरण, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, खाजगीकरणाचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, हा पण प्रश्न करून ठेवा.
नेक्स्ट एक्सप्लेन द अपॉर्च्युनिटी फॉर कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स इन ग्लोबल इरा. सो जागतिक युगात सहकारी चळवळीच्या विविध संधी स्पष्ट करा, असा क्वेश्चन नंबर 5 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज द कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजे काय, किंवा ज्याला आपण शॉर्ट नोट्सला म्हणूया की कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग, असं शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट एक्सप्लेन द डिटेल्स द रोल ऑफ नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाची भूमिका तपशीलवार सांगा. ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून याकडे बघा. नेक्स्ट एक्सप्लेन द रोल ऑफ नॅशनल काउन्सिल फॉर कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग. राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेची भूमिका स्पष्ट करा. ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, व्हॉट इज द फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह. सहकारी महासंघ म्हणजे काय, किंवा फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्हज, अशा पद्धतीने शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. लास्ट नंबर, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा, असा ब्रॉड क्वेश्चन्स करून ठेवा, जो विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट शेवटचा सब्जेक्ट बघू, मॅनेजरल इकॉनॉमिक्स सेकंड. यामध्ये नंबर 1 आहे व्यवसाय संस्थांचे विविध स्वरूप स्पष्ट करा. एक्सप्लेन द व्हेरियस फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. ओके, ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून याच्याकडे बघा. नेक्स्ट, व्हॉट इज द जॉईंट स्टॉक कंपनी. एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. बघा, इथे संयुक्त, ज्याला आपण भांडवली कंपनी किंवा संयुक्त भांडवली कंपनी किंवा असं जर, किंवा नुसतं त्याला कंपनीसुद्धा आपण म्हणू शकतो, की संयुक्त स्टॉक कंपनी म्हणजे काय आणि संयुक्त भांडवली कंपनीचे विविध फायदे आणि तोटे सविस्तर स्पष्ट करा, किंवा याचे वैशिष्ट्ये पण तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे शॉर्ट नोट्सला. नेक्स्ट, एक्सप्लेन द डिस्टिंक्शन बिटवीन पब्लिक कंपनी अँड प्रायव्हेट कंपनी. बघा, हा पण प्रश्न ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून करा. डिफाईन द टर्म ऑफ प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी. एक्सप्लेन इन डिटेल्स द डिफरन्स बिटवीन पब्लिक कंपनी अँड प्रायव्हेट कंपनी. सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी यातील फरक स्पष्ट करा, किंवा त्याचा अर्थ समजून सांगा, हा पण प्रश्न येऊ शकतो. याची वैशिष्ट्ये पण विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे, व्हॉट इज पब्लिक एंटरप्राइजेस. एक्सप्लेन द फीचर्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस. सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय, सार्वजनिक उपक्रमाची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून याकडे बघा. नेक्स्ट ब्रॉड क्वेश्चन्स आहे, व्हॉट आर द MNC, ज्याला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स म्हणतो. एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे फायदे आणि तोटे सविस्तर स्पष्ट करा, हा ब्रॉड क्वेश्चन्स असू शकतो. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द रोल ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स इन इंडिया. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका स्पष्ट करा. बघा, MNC बाबतीत जेवढे काही मुद्दे तुम्हाला टॉपिक्समध्ये दिलेले आहेत तेवढे सगळे करून ठेवा. काही शॉर्ट नोट्सला येतील, काही ब्रॉड क्वेश्चन्सला येतील. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग प्राइसिंग डिसिजन. हा ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून करा. किमतीच्या निर्णयावर परिणाम करणारे विविध घटक सविस्तर स्पष्ट करा. हा क्वेश्चन नंबर जो काही 3 किंवा 4मध्ये विचारला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, व्हॉट इज द प्रॉफिट मॅनेजमेंट. एक्सप्लेन द नेचर अँड मेजरमेंट ऑफ प्रॉफिट. तुम्हाला शॉर्ट नोट्स येईल की नेचर ऑफ प्रॉफिट किंवा मेजरमेंट ऑफ प्रॉफिट, हा तरी प्रश्न असू शकतो. नफा व्यवस्थापन म्हणजे काय आणि नफ्याचे स्वरूप आणि मापन स्पष्ट करा. नेक्स्ट, व्हॉट इज द कॅपिटल बजेटिंग. एक्सप्लेन द नीड अँड नेचर ऑफ कॅपिटल बजेटिंग. हा ब्रॉड क्वेश्चन्स आहे. भांडवली अर्थसंकल्प म्हणजे काय आणि भांडवली अर्थसंकल्पनाची गरज आणि स्वरूप सविस्तर स्पष्ट करा, हा ब्रॉड क्वेश्चन्स असू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, व्हॉट इज कॅपिटल रोशनिंग. ओके, त्याला आपण रेशोनिंग म्हणतो, पण कॅपिटल रेशनिंग या निमित्तानं तुम्हाला शॉर्ट नोट्स येईल, ज्याला आपण भांडवल गुणवत्ता प्रमाण असं म्हणतो. या बाबतीत शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. या पद्धतीने आपण FYBCOMचे दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी जे काही विविध पेपर होणार आहे त्यामध्ये फक्त डिफेन्स ऑर्गनायझेशन याचं आपल्याकडे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नाही आहे, आणि नेक्स्ट कमर्शियल जॉग्राफी या विषयाचे नाही. बाकी सर्व विषयांचे जे काही पेपर होणार आहे 6 पेपर, तर त्यापैकी 4 पेपरच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपल्यापर्यंत आहे. क्वेश्चन पेपर फॉर्मॅट सेम राहणार आहे, बट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही चॅप्टरच्या खालती जे काही ब्रॉड क्वेश्चन्स दिले ते तुम्ही करून ठेवायला हवं. या पद्धतीने तुम्हाला आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट देखील आपणापर्यंत कळवलेला आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण सांगितलेले आहेत. तर अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.